तुम्ही कधी विचारलत का फक्त अर्धा कप वाटाण्यापासून एकदम झक्कास नाश्ता बनवता येईल? आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुपर फास्ट, सुपर टेस्टी, घरच्या घरी तयार होणारा मस्त नाश्ता. फक्त काही मिनिटात तयार आणि एकदा चाखलं की तुम्ही म्हणाल हे इतकं सोपं आणि इतकं स्वादिष्ट. तयार व्हा, कारण आता सुरू होणार आहे तुमच्या सकाळी धमाल एनर्जीचा फुल ब्लास्ट. तर ही रेसिपी पूर्ण बघा, स्किप न करता बघा. तर सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये मी अर्धा कप वाटाणे घेतले आहेत आणि वाटाणे आपल्याला फ्रेशच घ्यायचे आहेत. तर इथे मी थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात, काड्या कवळ्या आहेत आणि थोडा लसूण घेतलेला आहे. आता हे छान पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा टाकायचा आहे. रवा छोटा मोठा कुठलाही घेऊ शकता. तर रवा टाकल्यानंतर पाव कप दही टाकून घ्यायचं आहे. तर अर्धा कप वाटाणे, अर्धा कप रवा आणि पाव कप दही आणि अर्धा कप पाणी, 1 ते 2 मिरच्या टाकून परत याला चम्मचने थोडं मिक्स करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं. याची पेस्ट करायची. तर वाटाणे तर आपण आधीच वाटून घेतलेत आणि आता रवा टाकल्यावर परत एकदा फिरून घ्यायचं आणि बघू शकता अशी पेस्ट करून घ्यायची. आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे या मिक्सरच्या भांड्यातच थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते पाण्याच्यात टाकायचं आहे. त्याआधी हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण पाहिजे. आता याच्यात मी 1 ते 2 चम्मच इतकंच पाणी टाकलं आणि हे सर्व मिक्स करून याच्यात टाकून घेतलं. आता आपल्याला याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे, किंवा कांदा आणि हे गाजर टमाटर कापून घेणार आहे तेवढ्या वेळासाठी ते साईडला ठेवायचं आहे. किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 10 मिनटं रेस्टला ठेवा. तर इथे मी 2 कांदे घेतलेत, कांदे बारीकच आहेत, आणि 2 टमाटर घेतलेत आणि मी गाजर घेतलं आहे. यामध्ये तुम्ही पत्ता कोबी घेऊ शकता, शिमला मिरची घेऊ शकता, पनीर घेऊ शकता थोडंसं. तर इथे मी फक्त गाजर, टमाटर आणि कांदा टमाटर कापून घेतलं. गाजर मी थोडं खिसून घेतलं आणि याच्यामध्ये 1 क्यूब मी चीज टाकून घेणार आहे. तर चीज तुम्हाला टाकायचं तर टाका, नाहीतर स्किप पण करू शकता. नसेल आवडत तर नका टाकू. पण असं कोणीच नाही की ज्याला चीज आवडत नाही, तर टाकलं तर अजून छान लागतं. तर इथे मी 1 क्यूब चीजचा टाकलेला आहे आणि याच्यात थोडं मीठ टाकलं आणि थोडंसं मी लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण कट करून टाकू शकता. तर कोथिंबीर वगैरे आपण आधीच वाटून घेतली वाटण्यासोबत, त्यामुळे ते काय टाकायची गरज नाही. आणि आता याला छान असं मिक्स करायचं, हे ठेवायचं साईडला. आणि आता घ्यायचं हे आपण तयार केलेलं मिश्रण जे आपण रेस्टसाठी ठेवलेलं होतं. तर याच्यामध्ये अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि पाव चम्मच मी खायचा सोडा टाकला आणि पाव चम्मच हिंग टाकलेला आहे. आता हे सर्व छान मिक्स करायचं, किंवा तुम्ही याच्यामध्ये 1 चम्मच इनो पावडर टाकायचं आणि हे नंतर टाकायचं जेव्हा आपण बनवायला घेऊया ना हे, त्यावेळेस टाकायचं आणि मिक्स करायचं. आता इथे छान असं फेटून घ्यायचं. याला बघू शकता थोडं फुगलेलं आहे हे मिश्रण. आता इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे मी आणि या पॅनमध्ये मी थोडंसं तेल लावणार आहे. जर तुम्हाला जास्त तेलाचं खायचं असेल तर तुम्ही थोडं जास्त तेल टाका, कमी तेलाचं खायचं असेल तर अशा प्रकारे ब्रशने तुम्ही तेल लावू शकता. आता याला मी थोडं तेल लावलं, याच्यावर मी 1 पळी मिश्रण टाकून घेतलं. आता तुम्हाला हा जर पातळ डोसा बनवायचा असेल तर याचा पातळ डोसा बनवा किंवा चिला बनवा. या मिश्रणाचे तुम्ही आप्पे पण बनवू शकता, पण मला याचा बन डोसा बनवायचा आहे. तर मी या नाश्त्याला नाव दिलेलं आहे बन डोसा. तर इथे आता जे मिश्रण मी केलं होतं कांदा टमाटरचं ते टाकून घेतलं आणि वरतून परत 1 पळी मी हे मिश्रण टाकून घेतलं आणि आता आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे आणि हे थोडंसं ना म्हणजे पातळच बनवायचं आणि गॅसची फ्लेम स्लो करून झाकण ठेवून शिजू द्यायचं याला. तर मध्ये मध्ये चेक करायचं, शिजलं तर पलटी करायचं. लगेच पलटी नाही करायचं, कारण आपण जास्त बेटर टाकलेलं आहे. तर वरतून मी थोडेसे तीळ टाकणार आहे आता इथे. तर आता मी झाकण ठेवून 2-3 मिनटं मी छान शिजू दिला आहे आणि आता मी झाकण काढलेलं आहे. बघू शकता थोडा फुगलेला पण आहे आणि थोडा याचा रंग पण चेंज झालेला आहे. आणि वरतून असं थोडं ब्रशने तेल लावायचं, किंवा तुम्हाला जास्त तेल खायचं असेल तर थोडं जास्त टाका तेल, किंवा असं ब्रशने लावा. आता परत याला पलटी करायचं. इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. आता पलटी करून छान भाजून घ्यायचा. बघू शकता किती छान भाजलेला आहे, दिसायलाही किती छान दिसत आहे. तर याला मी परत झाकण ठेवून 1-2 मिनटं परत शिजू दिलं. आता हा बन डोसा रेडी आहे किंवा नाश्ता. तर इथे मी याला आलटी पलटी करून घेणार आहे.
आणि छान खरपूस भाजून घेणार आहे. आतपर्यंत छान भाजला गेला पाहिजे, कारण आपण बेटर थोडं जास्तच टाकलं होतं, त्यामुळं कमी गॅसवर तुम्ही भाजून घेऊ शकता. 5 ते 10 मिनटं लागतात त्याला भाजण्यासाठी, कारण गॅस इथं कमी ठेवायचा आहे. आता हा रेडी झालेला आहे, मी याला काढून घेते. आणि मी जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे ना, तेवढ्यामध्ये ना असे 2 झालेले आहेत आणि एक छोटा झाला, अशा 3 झालेत. तर तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही 1 वाटी वाटाणे घ्या, म्हणजे 1 कप वाटाणे घ्या, नाहीतर 2 कप वाटाणे घ्या, 2 कप रवा घ्या आणि 1 कप दही घ्या आणि 1 कप पाणी घ्या. असं मिश्रण करा आणि बनवा. तर बघू शकता मी कट करून पण तुम्हाला दाखवला. खूप छान झाला आहे. आता पिझ्झा कटरने मी याला कापून घेणार आहे आणि टोमॅटो सॉससोबत खायचं आहे. तर ही रेसिपी रेडी आहे, बन डोसा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.